आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारासाठी महायुतीचे नेते आज एकवटणार। उदय सामंत, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीत आज शिर्डी लोकसभेत मेळाव्याचं आयोजन। उत्तर मुंबईतून महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा आज प्रचार दौऱ्यादरम्यान पियुष गोयल स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। धाराशिवच्या तुळजापूरमधील धने गावातील गावकऱ्यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार। विधानसभा वगळता गेल्या 20 वर्षांपासून गावकऱ्यांना कुठल्याही निवडणुकीत मतदान केलेलं नाही। मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित। 9 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा। मेट्रो स्थानकाचा परिसर मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीने विकसित केला जाणार। परिसरातील वाहतुकीच्या नियोजनाकरता उपाययोजना। 7 एप्रिल ते 6 जून दरम्यान कोकण रेल्वे विविध मार्गांवर विशेष गाड्या सोडल्या जाणार। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाचा निर्णय। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ 1088 जादा बसेस सोडणार। गर्दीचं व्यवस्थापन करण्याकरता राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राचं स्वरूप बदलणार। तंत्रज्ञानाची जोड देत या केंद्रांचं रूपांतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात येणार। आता बोर्डिंग केल्यानंतर विमान टेक ऑफ करण्यास उशीर झाल्यास प्रवाशांना विमानातून बाहेर पडता येणार। नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोकडून नवीन गाईडलाईन जारी। त्यामुळे विमान प्रवाशांनी उड्डाणाआधी तासनतास ताटकळत बसण्याची गरज नाही।